बातमी आयपीएलच्या मैदानातून थोड्याच वेळामध्ये आयपीएलचा अंतिम सामना सुरू होईल। पंजाब विरुद्ध आरसीबी असा हा सामना आहे। यंदा आयपीएलचा नवा चॅम्पियन सुद्धा मिळणार आहे, कारण पहिल्यांदाच हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात गेलेत। पंजाब 14 वर्षांनंतर फायनलमध्ये तर बंगळुरूला 18 वर्षांनंतर ही संधी मिळाली आहे। पंजाबनं टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे, तर क्वालिफाय 1 मध्ये पंजाबचा आरसीबीनं पराभव केला होता। त्यामुळे आता या अंतिम सामन्यात पंजाबला वचपा काढण्याची संधी आहे। तर या अंतिम सामन्यात कोण जिंकणार याकडे संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी आयुष आपल्या सोबत जोडलेले आहेत। आयुष, खरं तर क्वालिफाय 1 मध्ये पंजाबचा आरसीबीनं पराभव केला होता आणि आता दोघेही पुन्हा एकदा फायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत। कोण जिंकेल, कुणाच्या जिंकण्याची संधी अधिक वाटते? आयपीएलला 2022 नंतर प्रथमच एक नवीन विजेता मिळणार आहे। या संपूर्ण सीझन मध्ये दोन्ही संघांनी आपले वर्चस्व गाजवले आहे। या दोन्ही संघांमध्ये एक साम्य होतं की या दोन्ही संघांना प्रत्येक नवीन मॅच मध्ये एक नवीन मॅच विनर मिळाला आणि हेच कारण आहे की हे दोन्ही संघ फायनल मध्ये येऊ शकले आहेत। त्याचबरोबर आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की क्वालिफायर 2 मध्ये पंजाब हरली होती। आरसीबीने त्यांना एक कमी स्कोरवर रोखलं होतं, त्यामुळे पंजाबचं पारडं आज जड आहे, आरसीबीचं पारडं आज जड आहे। जी, आणि या अंतिम सामन्यामध्ये कुठले असे प्लेयर आहेत की ज्यांच्यावर लक्ष राहील, इम्पॅक्टफुल प्लेयर कोण वाटतात? आरसीबीला विराट कोहली, जॉस हेजलवूड आणि कर्णधार रजत पाटीदार यांच्याकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा असेल, तर पंजाबसाठी श्रेयस अय्यर, अर्शदीप सिंग आणि सलामीवीर प्रियांश आर्या यांच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहणार आहेत। पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की या सामन्यात जेवढं महत्त्व खेळाडूंचं आहे तेवढंच टॉसचं देखील आहे, कारण या मैदानाची खेळपट्टी की दुसऱ्या इनिंग्समध्ये फलंदाजीसाठी सोयीस्कर होते आणि रात्री 9च्या नंतर दबावाचे प्रमाण वाढल्याने गोलंदाजी करणे देखील कठीण होत जाते। जी, धन्यवाद आयुष दिलेल्या माहितीबद्दल।